तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सातपुराच्या पायथ्याशी वसलेल्या शहापूर, जितापूर, शिवपूर, कासोद, जितापूर, माऊली, बोर्डी, पिंपरी, जैनपूर, पिंपरी खुर्द, चरोड, बेलुरा, हेदलापूर, खैरखेड, लाडेगा व मकरमपूर, उमरा या परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी विशेषतः वाघाचा मुक्त संचार आढळून आला आहे। अशातच गेल्या 2 दिवसाआधी हुसेन मोहताब सुरतने वय 48 वर्षीय शेतमजुरावर शेतात कामाला जात असताना अचानक वाघाने गंभीर हल्ला केला। यामुळे या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी वर्गाला शेतात जाणे, पीक देखभाल करणे तसेच रात्रीच्या वेळी शेतीकाम करणे अतिशय धोकादायक झाले आहे। अनेक शेतकरी भीतीपोटी शेतीकाम टाळत आहेत, तसेच याचा थेट परिणाम शेतमजुरावर होत असून त्याच्या उपजीविकेवर होत आहे। तसेच महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। तरी आपणास नम्र विनंती आहे की सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन वन विभागामार्फत योग्य ती कार्यवाही करावी। या संपूर्ण परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत व नागरिक व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्हाला नाईलाजाने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा वन विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आपल्या तातडीच्या व सकारात्मक कार्यवाहीची आम्ही अपेक्षा करीत आहोत। सदर निवेदन बेलुरा गावचे सरपंच दीपिका रामदादा मंगळे यांचे नेतृत्वात देण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी राम मंगळे, पांडुरंग तायडे, शिवसेनेचे आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरतने, हर्षवर्धन रमेश देशमुख, अंकुश गुलाबराव सुरतने, सोनाजी वजीर बारे, कैलास भारसाकडे, कैलास पवार, आकाश अब्दुल सोलकर, रुपेश रमेश भारसाकडे, दिनेश मोरे, दिनेश भास्कर, राजपाल सोलकर, जयेश मंगळे, मुकेश बाबूराव सुरतने यांच्यासह या परिसरातील शेतकरी, शेतमजूर व बहुसंख्य युवा मंडळी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।